तर पहा पोरो, आरोग्य सेवकसाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न तयार करून जायचे आणि महत्वाचं तुम्हाला हे राज्यसेवेसाठी सुद्धा महत्वाचं असणार आहे. पहा काय की 3 कुलोम, लक्ष द्या काय बोलत आहे मी, 3 कुलोम इतका विद्युत प्रभार म्हणजेच काय की इलेक्ट्रिक चार्ज. विद्युत प्रभार म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज. हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर केलंय. ज्यांनी हे पाहिलं नाही ते पाहून घ्या. तिथे एक न्यूमॅरिकल सुद्धा क्लिअर केलेलं आहे की परीक्षेला कोण्या लेवलचे न्यूमॅरिकल विचारत आहेत ते. चलो 3 कुलोम इतका विद्युत प्रभार काय केला मी, 9 व्होल्ट विभवांतराच्या 2 बिंदू दरम्यान काय केला मी, विस्थापित केला. तर कार्य किती झाले, म्हणजे कार्य किती आहे ते काढायचं. तुम्हाला काय काढायचं मला बोला, कार्य काढायचंय. आता काही हे काही जास्त असं तुम्हाला अवघड वाटत नाही ना, काहीच अवघड नाही, खूप इझी प्रश्न आहे. तोंडी उत्तर येत आहे. पण महत्वाचं आहे की तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. आता फॉर्म्युला जर तुम्ही डायरेक्ट असंच तुम्हाला असं, आता जर फॉर्म्युला मी तुम्हाला असा डायरेक्टच जर सांगितला तर एक उदाहरण सुटल हे, पण जरासं परीक्षेला फिरून विचारलं की मग तारांबळ उडते. तसं होऊ नाही यासाठी काय करायचं आपल्याला, टोटल कन्सेप्ट क्लिअर करायचा आणि फॉर्म्युला कसा तयार झाला, कसा डिराईव्ह होतो तर ते सुद्धा बघायचं. बघा लक्ष द्या की इथं विभवांतर म्हणजे नेमकं काय असतं, विभव म्हणजे काय असतो, कार्य कशामध्ये मोजतात, त्यानंतर विभवांतर मोजण्याचं काय एकक आहे, या सर्व 54 गोष्टी तर तुम्हाला माहित पाहिजेच. पण फॉर्म्युला पण बेसिक आहे, काही अवघड नाही. जरा समजून घ्या काय त्या, की जर तुम्हाला मी असं बोललो की सुरुवातीला आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी विभव बघायचे. कारण काय की कन्सेप्ट जर स्ट्रॉंग असेल तर मग काही प्रॉब्लेम परीक्षेला जात नाही, अडचण जात नाही. म्हणून तुमचा कन्सेप्टवर भर असला पाहिजे. तर विभव म्हणजे काय बघा लक्ष द्या. विभव म्हणजे की एखाद्या बिंदूजवळ असणारी विद्युत पातळी. काय बोललो, रिपीट करा मला. एखाद्या बिंदूजवळ काय असणारी, बिंदूजवळ असणारी विद्युत पातळी म्हणजेच सोपं आहे तुम्हाला, इलेक्ट्रिक लेवल. इलेक्ट्रिसिटीची काय बघायची आपल्याला, लेवल. त्याला काय म्हणायचं, विभव म्हणायचं. काय म्हणायचं, म्हणजे पोटेन्शियल. म्हणजेच काय, पोटेन्शियल. आता बघा लक्ष द्या, मी तुम्हाला आता काय बोलतो की विभवांतर म्हणजे काय असेल. तर विभवांतर म्हणजे काही नाही, इझी आहे की एखाद्या विद्युत म्हणजे प्रभार पाठवला मी, चार्ज पाठवला, चार्ज हा माझ्याकडे इतका चार्ज आहे तो मी पाठवला, तो विद्युत प्रभार मी पाठवला. तर समजा या एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत जाताना मी काय पाठवला बोला मला, प्रभार पाठवला. तो प्रभार या बिंदूपासून या बिंदूपर्यंत जाताना घडून आलेलं कार्य म्हणजे काय असतो, विभवांतर असतं. पण कन्सेप्ट जरा अजून समजून घ्या, की अजून जरा असं तुम्हाला समजून घ्यायचंय. जसं की आता वर बघा ना, आकाश आहे. आकाशापासून पृथ्वीकडे काय येत असतो, विभव म्हणजेच काय येत असते, एक वीज येत असते. काय येत असते, वीज. ते येण्याचं कारण काय की वर घर्षण होत असतं आणि घर्षण होऊन तिथं विद्युत निर्माण होत असते आणि ती इलेक्ट्रिसिटी उच्च पातळीच्या बिंदूमध्ये असते, म्हणजेच उच्च विभवामध्ये असते. म्हणून ती खाली कमी विभवाकडे प्रवाहित होत असते, म्हणजे जमिनीकडे येत असते. कधी असं झालं का की जमिनीकडून वर गेली, नाही. चला ठीक आहे. तर इथं बघा, ही एक टाकी आहे समजा पाण्याची 100 लिटरची, आणि ही दुसरी टाकी आहे इथं, ती सुद्धा 100 लिटरचीच आहे. दोन्हीचा आकार काय सेम आहे. मग आता लक्षात घ्या की समजा मी काय केलं, हा असा पाईप इथं कनेक्ट केला, याला असा पाईप कनेक्ट केला, आणि ही एवढ्या हाईटवर टाकी आहे, दुसरी टाकी जी आहे ती एवढ्या हाईटवर आहे. कळालं का काय बोलतो ते. आता मला सांगा, पाण्याचा प्रवाह या ही ए टाकी ही बी टाकी कुठून कुठं राहील, तर ए टाकीकडून पाण्याचा प्रवाह कुठं राहील, बी टाकीकडे राहील की नाही. कारण काय की पाण्याची पातळी लेवल ही ए टाकीमध्ये उंचीवर आहे आणि बी टाकीमध्ये
कमी आहे, कमी खाली लो आहे, लो, कळालं का? म्हणून म्हणून आपल्याला तसंच आहे विद्युत पण यासारखं सेम, की जिथं ज्या बिंदूवर काय आहे जास्त उच्च विभव आहे म्हणजे पोटेन्शियल आहे, त्या उच्च बिंदूकडून लो जिथं आहे त्या दिशेला काय जात असतो, विद्युत प्रवाह जात असतो. कळालं का काय ते? मग त्यालाच या दोन बिंदू दरम्यान म्हणजेच एक हाय उच्च पातळीचा एक कमी पातळीचा, तर उच्च आणि निम्न पातळीच्या दोन बिंदू दरम्यान जेव्हा डिफरन्स तयार होतो म्हणजे अंतर तयार होतं तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, विभवांतर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? नाही. डस्टर चलो ठीक आहे, लक्ष द्या. मग विभवांतर तुम्हाला कळालं, पोटेन्शियल डिफरन्स कळाला. आता लक्ष द्या काय ते. या विभवांतरालाच आपण पोटेन्शियल डिफरन्स असं बोलतो, म्हणजे पोटेन्शियल मधील अंतर, आणि विभवाला काय बोलतो आपण, पोटेन्शियल. कळते ना? चला ठीक आहे, लक्ष द्या काय महत्वाचं. आता जर समजा तुम्हाला मी असं बोललो की मी काही प्रभार घेतला आणि पाठवला, कशातून, एक विद्युत सुवाहक तार घेतली, त्या विद्युत सुवाहक तारेमधून मी काय पाठवला, असा प्रभार पाठवला. प्रभार म्हणजे चार्ज पाठवला. लक्षात येते का? मग हा प्रभार पाठवला तेव्हा एका बिंदूपासून दुसऱ्या कुठल्या तरी बिंदूपर्यंत तो प्रवाहित का झाला, कारण विभवांतर तयार झालं तेव्हा जाईल ना. तर मग हे विभवांतर तयार झाल्यामुळं मी प्रभार पाठवलेला तो पोहोचला या एका बिंदूपासून या बिंदूपर्यंत, तेव्हा काहीतरी एकक कार्य घडून येणार की नाही. एकक म्हणजे एवढा प्रभार मी पाठवला, तर त्याच्या मागे एकक कार्य काहीतरी घडून आलं, तेव्हा त्याला आपण जे काही झाला ते त्याला म्हणतो विभवांतर, म्हणजेच त्याला म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. हा झाला फॉर्म्युला. फॉर्म्युला नोट करा, महत्वाचा आहे. या फॉर्म्युल्यावरच तुम्हाला काय सोडवायचंय, हे उदाहरण सोडवायचंय. काढायचं काय आपल्याला, कार्य. काय काढायचंय, कार्य. पण लक्षात घ्या अजून एक महत्वाची कन्सेप्ट, की कार्य कशामध्ये मोजतात, कार्य जूल मध्ये मोजतात. प्रभार कशामध्ये मोजतात, तर कुलोम मध्ये मोजतात. या कालच झाले बघा, कालच्या व्हिडिओमध्ये. आणि विभवांतर जे आहे, विभवांतर कशामध्ये मोजतात, व्होल्ट मध्ये. प्रभार मोजतात एसआय पद्धतीमध्ये कुलोम, आणि एसआय पद्धतीमध्ये व्होल्ट. आणि कार्य कशामध्ये मोजतात, जूल मध्ये. आता लक्षात घ्या कधी पण, व्होल्ट, कुलोम आणि जूल, व्होल्ट, कुलोम आणि जूल हे यांची सुसंगती असली पाहिजे, हे महत्वाचं आहे. म्हणून याचं उत्तर जे राहील पर्यायामध्ये ते व्होल्ट मध्ये राहील, कुलोम मध्ये राहील, का कशामध्ये राहील, जूल मध्ये राहील. जूल मध्ये कार्य येणार खाली, काय जे असेल ते. तर पहा, लक्ष द्या, सिंपल आहे, काय अवघड नाही. आपल्याला जर कार्य काढायचं असेल तर काय करावं लागेल, प्रभार गुणिले विभवांतर. म्हणजेच तुम्हाला कार्य, हेच तुम्हाला कार्य म्हणजे वर्क घेतो मी इथं, आणि बराबर हे प्रभार म्हणजे काय असणार, तुम्हाला चार्ज असणार. प्रभार म्हणजे काय, चार्ज, गुणिला इथं विभवांतर म्हणजे काय असणार, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स. बस हा शॉर्टकट मध्ये फॉर्म्युला जो आहे वर्कचा, त्याच्यामध्ये यालाही शॉर्टकट करता येईल तुम्हाला, किमती टाकून या WC आणि P पोटेन्शियल डिफरन्सचा. तर तुम्ही सरळ किंमत टाका ना. चार्ज म्हणजे प्रभार, चार्ज म्हणजे प्रभार किती दिलेला आहे तुम्हाला, 3 कुलोम. हा काय तुम्हाला, बरोबर आहे, 3 कुलोम हा काय दिला आहे तुम्हाला, प्रभार दिला आहे. काय दिला आहे, प्रभार दिला आहे. आणि 9 व्होल्ट जे आहे, 9 व्होल्ट तुम्हाला काय दिला आहे, विभवांतर दिला आहे. आता याच्यात किमती टाका. काय करायचं तुम्हाला, 3 गुणिला 9 बराबर काय येणार तुम्हाला, 27. काय पण 27 काय, तर 27 जूल. काय बोलतो, लक्षात येते का मी तुम्हाला काय बोललो ते, 27 9 त्रिक 27 जूल काय घडून आलं, काही प्रॉब्लेम, काही अडचण नाही. तर भेटू आपण पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.